क्रमांक 1 दोन टीम मध्ये पाहायला मिळते. एका बाजूला KSK क्रीडा प्रतिष्ठानची टीम, महाबळेश्वर तालुक्याची टीम JMCC शैलेशजी खोपडे आणि दीपकजी यांना विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावरती या. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. प्रताप संगपाळ पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश पॉइंटला सिंगल मिळणार नाही आहे. 3 षटकांची लढत आहे. हे दोन्ही संघ आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळून अगदी टॉप 4 मध्ये दाखल झालेत. सेमी फायनलचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल इथून पुढे. रायरेश्वर चषक 2026 पर्व क्रमांक 3 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पाठीमागे गेले, ओढून खेचून बॉल मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक होते. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा बॉल. पहिलाच चौकार येतोय सेमी फायनल क्रमांक 1 मध्ये. प्रताप संगपाळच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक, 4 धावा चौकार. त्यात एक सिनियर क्रिकेटर आहे टीम धोंडेवाडी अ संघाचे. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर चौकार घेताना पाहायला मिळतंय. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. यावेळेस समोर खेळलाय क्षेत्ररक्षक, कोणी नाही. बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. प्रताप संगपाळच्या बॅट मधून एक टिपिकल स्ट्रोक समोरच्या दिशेने. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार. थँक्यू. पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले तोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रताप संगपाळ करताना पाहायला मिळत आहेत. अजितला काहीतरी वेगळं करावं लागेल, इकडे कमबॅक करावं लागेल. ओ हा बॉल अगदी वाईड लाईनच्या भरपूर बाहेरून जातोय आणि पंच तिकडे सांगतायत हा वाईड बॉल आहे. 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय आपल्या सर्वांचंच लाडकं नेतृत्व महेश दादा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. रायरेश्वर ट्रॉफी 2026. पुन्हा एकदा पुढे गेले, तिकडे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पंच पुन्हा एकदा सांगतायत की हो हा वाईट बॉल आहे. म्हणजे लागोपाठचे 2 वाईट बॉल घेत आहेत. कुठेतरी प्लॅनिंग केलंय, कुठेतरी रणनीती केली की ऑफस्टमच्या बाहेर अधिकचे बॉल टाकायचे. प्रताप संगपाळ देखील तिकडे प्रयत्न करतोय बॉल पर्यंत पोहोचायचा. वाईट बॉल 2 आलेत, महत्वाचे ते टीम लाकवडसाठी. यावेळी आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. टॉप क्वालिटी स्ट्रोक प्रताप संगपाळच्या बॅट मधून येतोय. आणखी एक ब्रँडेड चौकार. गाणं आपल्याला ऐकायला मिळतंय. खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करून आणि चांगले शब्द यूज करून गाणी बनवलेत. पहिल्या दिवशी वेगळं गाणं होतं, काल वेगळं होतं, आजच्या दिवशी वेगळं गाणं ऐकायला मिळतंय. अजित निघालेत पुन्हा एकदा. इकडे बॅटची कडा. प्रताप संगपाळ अगदी स्वतःवरती नाराज आहेत. छेडखानी केली, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि इकडे मात्र कट लागले. तिकडे यष्टीरक्षकांनी झेल घेतल्यानंतर उत्साह पहा. काही सेकंदांमध्ये एकत्रित टीम आली तिकडे, कारण त्यांना माहित आहे प्रताप संगपाळ डोकेदुखी ठरू शकला असता. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये धावा देखील आल्या, परंतु प्रताप संगपाळ वैयक्तिक 14 धावांवरती इकडे बाद होताना पाहायला मिळतंय. बिग विकेट गॉन. आईए डीजे. अगदी सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये सोमेश्वरवाडी विरुद्ध एक्स्ट्रीम आराध्य 11 शाहूवाडी असा सामना सेकंड मॅच मध्ये पाहायला मिळेल. परंतु पहिला सामना कोण जिंकेल, जो जिंकेल तो तिकडे पुढे जाईल, फायनल खेळील या स्पर्धेची. परंतु सामना कोण जिंकेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. अजितवरती आक्रमण चढवलं, अजितने देखील कमबॅक केलाय. विकेट आले. जमेची बाजू असेल टीम धोंडेवाडी अ संघासाठी की प्रताप संगपाळ इकडे बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक संगपाळ, प्रताप संगपाळचे बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईकला नईन सकपाळ आहेत. एक चांगला संघ आहे KSK मधला.
आणि इकडे मात्र चांगलं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, आखरी गेंद, फटका जोरात मारायचा होता, लाईन मध्ये येऊ शकले, लाईन पिक करू शकले नाही. टप्पा पडल्यानंतर बॉलनी थोडस वळण घेतलं, बॉलने घेतली गिरकी, फलंदाजाची घेतली फिरकी. शेवटचा बॉल, अंतिम बॉल येतोय डॉट. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती तब्बल 16. पहिलं षटक समाप्त होतोय. आपण डीजेला आमंत्रित करूया. 2 मिनिटं. साहेब यांचा सन्मान आम्ही इथे घेऊ इच्छितो. आदरणीय प्रेमानंदजी चोरट साहेब, घेऊयात यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये. अतिथी देव भव हे सन्मान घेतले जातात. विनंती करेल सुरज भाऊ या. आदरणीय प्रेमानंदजी चोरट साहेब, विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी जरूर यावं. सन्मान इथे केला जातोय. सन्मान केले जात आहेत. सन्माननीय प्रेमानंदजी चोरट साहेब यांचा सन्मान केला जातो. त्याचबरोबर सन्माननीय संतोषजी चोरट साहेब, विनंती करेल आपण या. संतोष दादा, आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. अरुण दादा धनावडे साहेब, आपल्या शुभ हस्ते सन्मान घेतला जातो. विनंती करेल आपण या. संतोष दादा चोरट साहेब यांचा सन्मान इथे घेतला जातोय. त्याचबरोबर विनंती करेल सन्माननीय महादेवजी तुपे साहेब, आपण या दादा. आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. आणि त्याचबरोबर सन्माननीय रमेशजी चौधरी साहेब, हे सर्व मान्यवरांचे सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर करून घेतोय. आदरणीय प्रेमानंदजी चोरट साहेब, त्याचबरोबर सन्माननीय संतोषदादा चोरट साहेब, सन्माननीय महादेवजी तुपे साहेब आणि सन्माननीय रमेशजी चौधरी साहेब, या सर्व मान्यवरांचे सन्मान करतोय. शैलेश दादा खोपडे साहेब, आपण या. आपलाही सन्मान आम्ही घेत आहोत. शैलेश दादा खोपडे साहेब, आपण या. आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षाच्या माध्यमातून करणार आहोत. शैलेश दादा, आपलाही सन्मान इथे केला जाईल. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. काही महत्वाचे सन्मान आम्ही थोड्याच वेळामध्ये करत आहोत, मात्र तोपर्यंत मॅच कडे आम्ही तुम्हाला घेऊन जातोय. थँक्यू. सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती केले आणि त्यानंतर मॅचकडे वळूया. अरविंद धोडे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. 2 आणि 2 म्हणजे 2 बॉलवरती 4 धावसंख्या तिकडे येताना पाहायला मिळते. मोठा स्ट्रोक लागू दिलेला नाहीये. मिस्टर नयन सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इकडे जेल पकडतील स्वतः सुनील धोंडे बापू. ठाणे पोलीस यांनी घेतलाय जेल. अप्रतिम कॅच. नयन सकपाळ यांचा खेळ इकडे समाप्त होतोय. आयएडीजे क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी आयोजित एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहतोय. भोर तालुका म्हटलं की दोंडेवाडीची चर्चा मात्र क्रिकेटच्या पटलावरती नेहमी होते, कारण सातत्यपूर्व पर्व क्रमांक 3 ची हे जबरदस्त मोठी क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने क्रिकेट प्रेमींच्या भेटीला घेऊन आलेत. भूमिपुत्र मैदान, याच मैदानावरती अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा आपण होताना पाहिल्यात. अरविंद धोंडे, विकेट आली. नवीन बॅटर ज्ञानेश्वर संकपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिला बॉल, हा बॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, पण थोडंसं बाहेर चाललाय. पंच देखील सांगतायत तिकडे वाईड बॉल आहे. या मैदानावरती आपण अनेक क्रिकेट स्पर्धा मोठ्या पाहिल्यात. धर्मवीर आनंद दिघे चषक ही क्रिकेट स्पर्धा सन्माननीय प्रवीणदादा महात्रे साहेब यांच्या माध्यमातून पहिली सुरुवातीची क्रिकेट स्पर्धा घेते. आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. टॅप स्ट्रोक होता. इकडे अंतरम क्रिकेटचा फटका दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न आणि इकडे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण पाहिलं ना, तर NMTCA चषक नवी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक भव्य दिव्य ट्रॉफी इकडे पाहायला मिळाली. tenniscricket.in माध्यमातून ती क्रिकेट स्पर्धा इकडे करण्यात आली. त्यानंतर सातारा प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा बहुचर्चित क्रिकेट स्पर्धा राहिली. KPL कोपरखेरणे प्रीमियर लीग ही देखील मोठी क्रिकेट स्पर्धा याच मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आपण पाहतोय रायरेश्वर चषक 2026 पर्व क्रमांक 3 ची ही मोठी क्रिकेट स्पर्धा. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, वळण घेतोय. अरविंद धोंडे काय गोलंदाजी करतायत पहा.
अप्रतिम गोलंदाजी, आयोजनामध्ये अप्रतिम काम केलंय. या क्रिकेट स्पर्धेमध्ये पर्यावरण वाचवा हा संदेश त्यांच्याच माध्यमातून दिलाय. प्रत्येक कर्णधाराला तिकडे आपण एक एक झाड दिले, झाडे लावा झाडे जगवा हा संदेश अरविंद धोंडेंनी तिकडे दिलाय. आडव्या बॅटनी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, चुकी करतायत पहा. डायरेक्ट थ्रो तिकडे, चांगला थ्रो सुशांतच्या माध्यमातून करण्यात आला. धावफलक एकदा सांगूया प्रेक्षकांना. तब्बल धावसंख्या 26 पहिल्या षटकामध्ये आल्या, 16 दुसऱ्या षटकामध्ये. अरविंद यांची जबरदस्त चांगली गोलंदाजी, एकही मोठा फटका लागू दिलेला नाही, विकेट आली. तब्बल धावसंख्या आल्या, टोटल धावसंख्या 26. प्रथम बॅटिंग करत असताना JMCC लाकवड संघ अंतिम षटक, शेवटचं षटक घेऊन येतील. तोपर्यंत ऐकूया एक DJ यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. आई धोंडेवाडीची शान, गुरुदत्त क्रिकेटची जान, फील्डवर आम्ही किंग करतो फट्टे बॉल. थँक्यू. आणि आत्ताची ताजी बातमी माझ्यापर्यंत पोहोचते की आपण जर पाहिलं ना, टीम सोमेश्वरवाडीसाठी कराडची रन मशीन अर्थातच राजू कंक आणि वाईचे वेल फिनिशर सतीश सनस तिकडे आयकॉन म्हणून खेळाडू या ठिकाणी या सोमेश्वरवाडीमध्ये खेळणार आहेत. चांगली मॅच पाहायला मिळेल. मोठी मॅच म्हणजे तालुका लेवलची ती मॅच राहील, कारण सोमेश्वरवाडीमध्ये सुद्धा आपण पाहिलं ना स्टारकास्ट आहे. निलेश मोमनचा विचार केला आपण, तिकडे जगन्नाथ मांढरे, जबरदस्त बॅटिंग ऑर्डर गोलंदाजी आहेत. आणि त्यामध्ये हे दोन खेळाडू तिकडे ऍड होतात, राजू कंक आणि सतीश सनस. मजा येईल या मॅच मध्ये. एक चांगली लढत सेमीफायनलची पाहायला मिळेल, परंतु या मॅच मध्ये काय घडेल ते पाहावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तुषार येत आहेत. नवीन गोलंदाजाला संधी दिली. 3 षटकांचा सामना आहे. प्रतीक संकपाळला चांगली बॅटिंग करावी लागेल. तुषार संकपाळ इकडे नाही आहेत, दिसत नाही आहेत स्क्वॉड मध्ये, कारण तुषार संकपाळनी कालचे 3 सामने आणि तिकडे वेल फिनिशरची भूमिका तुषार संकपाळनी निभावली होती. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय, हवाई सफर, हवाई हल्ला, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रतीक संकपाळचा जलवा मैदानाच्या आतमध्ये चाललाय, येतोय सिक्सर. आहो डीजे लावा दणक्यात, धोंडेवाडीची शान वाढवा, गुरुदत्त. अगदी मोठा फटका गरज होती, लाकवड टीमचा विचार केला आणि मोठा फटका आलाय. प्रतीक संकपाळ, प्रताप यांचे भाऊ आहेत आणि आज प्रताप संकपाळ लवकर आउट झाला, त्यानंतर प्रतीक संकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. लोअर फुल टॉस, समोर खेचलाय, डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना दिलेली ही मानवंदा, ठोकलाय एक क्वालिटी सिक्सर. आई धोंडेवाडीची शान. 30 धावसंख्या स्कोरबोर्डची लागते. आता तोडफोड सुरू झाली मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक संकपाळला जेव्हा बॅटिंग शेवटच्या षटकामध्ये येऊन कशी बॅटिंग करावी हे मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रतीक संकपाळ सांगतोय. तिकडे 38 धावसंख्या स्कोरबोर्डची लागते. 38. आडव्या बॅटनी टॅप स्ट्रोक आहे, परंतु एक तर मिळेल. दुसरीचा प्रयत्न करतील का प्रतीक? चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही होणार. इकडे सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावफलकावरती जाऊया. धावसंख्येने वेग घेतलाय. धावसंख्या पोहोचले जाऊन 39 वरती जाऊन पोहोचले. 39 धावसंख्या, चांगली धावसंख्या आहे, कारण लाकवड संघाचा तुम्ही विचार केला ना तर चांगले बॉलर आहेत लाकवड टीमकडे. आज मात्र मेहनत करावी लागेल, आज संघर्ष करावा लागेल. स्लोअर पद्धतीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक होते तिकडे. वाईडिश लॉंग ऑफला झेल पकडला, विकेटचं पतन होत आहे. ज्ञानेश्वर संकपाळ इकडे बाद होतील. 3 षटकांचा खेळ इकडे समाप्त होतोय का पाहावं लागेल. ओके, 2 बॉल बाकी आहेत. विकेटचं पतन होतंय. ऐकूया डीजे ना. या डीजे. करावं लागेल, कारण 3 दिवस अप्रतिम संगीत त्यांच्या माध्यमातून वाजवण्यात आले. त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये
आपण जर पाहिलं तर कॉमेंटेटरांच्या आवाजाची देखील काळजी त्यांच्या माध्यमातून घेण्यात आले. थँक्यू सो मच डीजे मृणाय. जाऊया मॅचकडे. 2 बॉलचा खेळ इकडे बाकी आहे. सेमीफायनल क्रमांक 1 तुम्ही पाहताय. ड्राईव्ह केलाय समोर ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक येतील आणि कॅच पकडतील. सुशांतनी अप्रतिम कॅच पकडलाय. लागोपाठची दुसरी विकेट युवराज संगपाळ इकडे बाद होताना पाहायला मिळत आहेत. धाव फलकावरती जाऊया. धाव संख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 39 धाव संख्या. मागचे तिन्ही सामने जर तुम्ही पाहिले ना तर तिन्ही सामन्यांमध्ये मागच्या 2 सामन्यांमध्ये तर 41 टार्गेट होतं. 40-41 40-41 इकडे टार्गेट सुरू आहे. आता शेवटचा बॉल अंतिम बॉल आहे. याही मॅच मध्ये 40 किंवा 40 पेक्षा जास्त धावा किती धावांचं टार्गेट बनेल हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. नवीन बॅटर लाकवड गावचे सिनियर लेजेंडरी क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धनंजय संगपाळ पहा ग्राउंडच्या ऑन साइडला लेग साइडला तिकडे जे 2 सायकलवीर आहेत त्यांना विनंती आहे की थोडंसं सायकल बाहेर घ्या मित्रांनो. चला आपले कमिटी मेंबर्सना आम्ही विनंती करू थोडंसं लक्ष द्या. सायकलवाले थोडेसे बाहेर या प्लीज. थँक्यू सो मच. आणि हॅट्रिकचा बॉल आहे. गोलंदाजी मार्क होती आपण तुषार पाहतोय. हॅट्रिक येईल का पहिली रायरेश्वर चषक 2026 ची. फटका समोर खेळलाय डाऊन द ग्राउंड. लेजेंड क्रिकेटर आहेत आणि त्यांनी देखील आपला दमखम दाखवलाय. समोरच्या दिशेने 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. धनंजय संगपाळ यांच्या बॅट मधून येतो एक क्रॅकिंग चौकार. आई धोंडेवाडीची शान गुरुदत्त क्रिकेटची जान फील्डवर थँक्यू. धावसंख्या एकदा सांगूया 43 धावसंख्या स्कोरबोर्डची लागते आणि 44 धावांचं टार्गेट आहे. चला आपण टॉस करत आहोत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. किरण मस्कर सर तिकडे तुमच्याबरोबर जोडले जातील. टॉस साठी या चला प्लीज. दोन्ही संघाचे कॅप्टन. एक्स्ट्रीम आराध्य 11 शाहूवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम सोमेश्वरवाडी 11. सन्माननीय सखाराम शेठ विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय सुनिकेत हांडे पाटील साहेब यांचा सन्मान आम्ही करू इच्छिते. दादा आपण या वेळेतला वेळ काढून दादा आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. सन्माननीय अधनीय सुनिकेत हांडे पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद. आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर स्वराज्य ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा सन्माननीय धनेजी चौधरी साहेब विनंती करेल आपण या. सन्माननीय धनेजी चौधरी साहेब आपलाही सन्मान आम्ही करत आहोत. सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस आम्ही करत आहोत. कॅप्टन या. वेलकम बोथ द कॅप्टन्स. अर्थातच एक्स्ट्रीम आराध्य शाहूवाडी टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टीम आहे अर्थातच सोमेश्वरवाडी टीम. येस कॅप्टन या. येत आहेत कॅप्टन येत आहेत. वेलकम. एक्स्ट्रीम आराध्य शाहूवाडी टीम जी पहिल्या दिवसामध्ये पुढच्या फेरीपर्यंत जाऊन पोहोचली आणि आज आपण पाहिलं तर ठीक आहे. कॉल कोणाचा असेल देव्यात. सोमेश्वरवाडी तुमचा कॉल आहे. तुम्हाला कॉल करायचा आहे रायरेश्वर किंवा धोंडेवाडी. येस दादा स्विंग द कॉइन. रायरेश्वर कॉल आहे त्यांचा आणि टॉस आहे धोंडेवाडी टीम. टॉस जिंकला. आजचा स्क्वॉड सगळा आलेला आहे दादा. सर स्क्वॉडमध्ये थोडे खेळाडू कमी आहेत कारण आमच्या एका असोसिएशनची लीग चालू आहे पण प्लेयर चांगले आहेत. येस प्लेयर चांगले. टॉस जिंकलाय सतत थोडासा ऊन कमी होत आलाय या सत्रामध्ये. टॉस जिंकल्यानंतर महत्वाचा निर्णय. क्षेत्ररक्षणच करू. आयकॉन असतील तुमच्याकडे की अजून काही ठरवलेलं नाहीये. आयकॉन तर आहेत पण अजून मला तर समजलं नाही पण मॅचमध्ये दिसतील. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाहीये. पुढे मॅच चालू आहे. येस सर विनंती करेल आपण जाऊयात व्यासपीठाच्या दिशेनं. टॉस जिंकला अर्थातच एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आराध्य शाहूवाडी टीम न दे वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. यानंतरची सेमीफायनल क्रमांक 2 आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. विनंती आहे ज्या मुख्य गेटवरती ज्या गाड्या लावल्यात त्या सर्व गाड्यांना विनंती आहे ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी प्लीज थोड्याशा गाड्या साईडला घ्या विनंती केली जाते. या क्रिकेट स्पर्धेचे आधारस्तंभ MP ग्रुपचे सर्वे सर्वा
आपला सर्वांचंच लाडकं युवा नेतृत्व सन्माननीय महेश दादा पाटील साहेब थोड्याच वेळात इकडे उपस्थित राहत आहेत. त्या कारणाने आम्ही तुम्हाला विनंती करतोय, मेन गेटवरती ज्यांच्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत त्या गाड्या सर्वांनी हटवा. आपले सगळेच कमिटी मेंबर्स आहेत, गणेशजी बडाळे सर, आपल्याला देखील विनंती आहे. दादांचं आगमन थोड्याच वेळात इकडे होतंय, त्यासाठी थोडंसं मेन गेट आहे ना तो आपण तिकडे ओपन करून ठेवा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. पहा, मेन गेटवरती ज्यांच्या गाड्या पार्किंग केल्या त्या सर्व गाड्या तुम्ही सर्वांनी काढा अशी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती केली जाते. गोलंदाजी मार्गवरती युवराज संगपाळ पहिलं षटक हाताळण्यासाठी, आणि आज मात्र ज्यांचा वाढदिवस आहे तेजस धोंडे पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळतील. स्ट्राईक वरती तेजस, काय फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? हो, इकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. बड्डे बॉय तेजस धोंडे यांच्या बॅटमधून क्रॅकिंग चौकार. आई धोंडेवाडी मात्र धोंडेवाडी टीम मात्र सेमीफायनल मध्ये खेळते. रायरेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा. आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय, पॅडल स्वीप, बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. तेजस धोंडे, तेजस धोंडे, तेजस धोंडे, बड्डे बॉय मैदानाच्या आतमध्ये, सेट ऑन फायर, चौकार. आई धोंडेवाडीची आपल्या रंगात आपल्या डंगात चांगली बॅटिंग. लेग साइडला आणखी एक पंच केलाय. वन्स मोर, वन्स अगेन, हा बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. पंच इकडे कळवतायत, हा येतोय बिग षटकार. बॅटिंग सुरू आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. तेजस धोंडे बड्डे बॉयची जर बॅटिंग आवडली असेल ना तर सर्वांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या द्या तेजस धोंडे यांच्यासाठी. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि सकाळी चर्चा झाली होती वाढदिवसानिमित्त प्रथम क्रमांकाची ट्रॉफी संघाने जर त्यांना भेट दिली ना तर सर्वात मोठं गिफ्ट राहील त्यांच्यासाठी. चांगली बॅटिंग स्वतः करतायत. प्रेक्षकांना विनंती आहे पडद्यावरती पाय ठेवून तुम्ही मॅच नका पाहू यार प्लीज, आपल्याला विनंती आहे थोडस पाठी बसा. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 बॉल मध्ये तब्बल 14 धावसंख्या स्कोरबोर्डची लावताना तेजस धोंडे. ओहो, स्विच इट, अल्टी पल्टी स्ट्रोक या बॉलला बाहेर मैदानाच्या पाठवलंय. 4 धावांसाठी तेजस धोंडे, टिपिकल स्ट्रोक, काय फटका खेळलाय, स्विच इट, चौकार. थँक्यू. प्रेक्षकांना विनंती करेल, प्रेक्षक जे पडद्याच्या जवळ बसलेत पडद्यावरती पाय ठेवून पडदा हातामध्ये घेऊन मॅचचा आनंद घेतात. दादा तो पडदा सोडून द्या, विनंती करेल प्लीज, प्रेक्षकांना विनंती आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. बॅटिंग तुम्ही पाहू शकता. पहिल्या षटकामध्ये स्पिनरला आणलं होतं नयन सकपाळनी, परंतु स्पिनर वरती ज्या पद्धतीने अटॅक झालाय तेजस धोंडे सेट झाले होते. अगोदरच मन बनवलं होतं की पहिल्या षटकामध्ये ही मॅच मला ओपन करायची, खुली करायची, आणि काय बॅटिंग केले. तब्बल 18 धावसंख्या 4 बॉल मध्ये. लाजवाब बॅटिंग तेजस धोंडे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. इकडे डायरेक्ट हिट देखील केलंय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे आणि पंच सांगतायत 22 स्वरूपामध्ये तिकडे सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल. आतिषबाजी, फटाके मैदानाच्या आतमध्ये बड्डे बॉय फोडतायत. तिकडे धूमधडाका सुरू आहे. टीम धोंडेवाडी असंघाकडून, तेजस धोंडेकडून. थोड्याच वेळात या क्रिकेट स्पर्धेचे आधारस्तंभ महेश दादा पाटील साहेब यांचं शुभागमन होताना पाहायला मिळेल. तेजस धोंडे 5 बॉल मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केले. तब्बल धाव संख्या आपण जर पाहिली तर 19 वरती जाऊन पोहोचले. प्रकाश दादा धोंडे, संतोष दादा धोंडे यांचं शुभागमन होत आहे. वेलकम सर. दशरथ दादा धोंडे यांचं देखील शुभागमन होत आहे. आपल्या सर्वांचंच या ठिकाणी मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. स्पर्धा आहे रायरेश्वर ट्रॉफी 2026 ही क्रिकेट स्पर्धा. लोअर फुल टॉस, त्याला पिक केलंय परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, डाय मारले हवेमध्ये, बॉल थांबणार नाहीये.
निघून चाललाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे महेश दादा पाटील साहेब यांच्या कट्टर समर्थक विशाल दोंडेच्या बॅट मधून आलाय. क्रॅकिंग चौकार वाजव. अवकाळी पाऊस पडतो आणि सगळं उद्ध्वस्त करतो ना, त्या पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. वा रे वा, काय बॅटिंग केली. बड्डे बॉय तेजस दोंडे आणि त्याला साथ दिली विशाल दोंडेनी. ही जोडी हिट आहे टीम दोंडेवाडी अ संघासाठी. आपण विचार केला तर गोलंदाजी मार्क होती प्रतीक संगपाळ येताना पाहायला मिळतात. कमबॅक करावा लागेल लाकवड संघाला. अनेक सामने असे लाकवड संघाने देखील केएसके मध्ये खेळलेत, परंतु इकडे विकेट्स काढाव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. आणि सर्वात मोठी विकेट या मॅच मध्ये असेल ती तेजस दोंडेंची. तेजस दोंडेंना बाद करा, सामना तुमच्या बाजूने झुकू शकतो, परंतु सध्याच्या घडीला दोंडेवाडी असंघ पुढे चालला या मॅच मध्ये. काय सामना रंगताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षकांची साथ नेहमीच मिळाली भूमिपुत्र मैदानावरती. रायरेश्वर चषक 2026 वरती प्रेम करणारे हे सर्व प्रेक्षक तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. सर्वच प्रेक्षकांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून जे प्रेक्षक इकडे लाईव्हला जोडलेत त्या सर्व प्रेक्षकांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. 23 धावा आल्यात, म्हणजे इथून पुढे 20 धावांची गरज. 12 चेंडू 20 धावा. थोडीशी घाई करा, अजूनही 2 सामने बाकी आहेत. 12 बॉल 21 ची गरज आहे. थोडस करेक्शन करतो इकडे आम्ही. 12 चेंडू 21 धावांची गरज. सेमीफायनल क्रमांक 1. हलक्या हाताने स्टेअर केले बॉलला, ऑन साइडला हलक्या हाताने खेळलं होतं, तिकडे सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न. वा 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 वा, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलंय पहा. तेजस दोंडेला माहित होतं सगळे क्षेत्ररक्षक बाउंड्रीवरती लावलेत, मग काय करायचं, हलक्या हाताने फटका खेळला. हलक्या हाताने फटका खेळून 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्यात. दिमागदार क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोंडेवाडी असंघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ होत असताना इकडे लाकवड संघाला संघर्ष करावा लागेल. विकेट पाहिजे. ओहो, लेग साइडला पंच करायचा होता. बॉल आउट ऑफ द लेग स्टंप आहे. पंच देखील आमच्याकडे वळलेत, सांगतायत इकडे वाईट बॉल आहे. अतिरिक्त रन येते इकडे. स्कोरबोर्ड मध्ये जोडू आपण. धाव फलकावरती जाऊया. धाव संख्या स्कोरबोर्ड ती लागताना पाहायला मिळते ती एकंदरीत 26. 18 धावांची गरज. सामना जबरदस्त रंगतोय. कमबॅक करावा लागेल लाकवड संघाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल इकडे. ओ हा पहा, अचूक टप्पा होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित ऑफ साइडला कव्हर ड्राईव्ह खेळत असताना तर चांगला फटका राहिला असता, परंतु तेजसनी मन बनवलंय की मला ऑन साइडला खेळायचंय. आपण बाहेरून बोलून काही चालणार नाही. जेवढं जे काही असतं बॉलर आणि तिकडे बॅट्समनला ठरवायचं असतं. आपण फक्त जर तर बोलू शकतो. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. कमबॅक इकडे होताना पाहायला मिळतंय. प्रतीक संगपाळ. हा फटका गगनचुंबी, हवाई सफर, हवाई हल्ला आणि एका हातामध्ये झेल पकडलाय. व्हॉट अ कॅच. ओ माय गॉड, अप्रतिम कॅच, लाजवाब कॅच, कॅच ऑफ द टूर्नामेंट. विशाल संगपाळ काय कॅच पकडलाय. कॅच कोणाचा पकडलाय. बर्थडे बॉय ज्यांनी पहिल्या षटकामध्ये धो 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 धुतलं त्याच बॅट्समनचा कॅच पकडलाय विशाल संगपाळनी. व्हॉट अ मॅच. काय मॅच पाहायला मिळते. तेजस दोंडे अगदी जड पावलांनी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतायत. काय कॅच पकडला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. एका हातामध्ये घेतलेला झेल. काही चमत्कारच झाला इकडे या मॅच मध्ये. व्हॉट अ कॅच. लाजवाब कॅच पकडलाय विशाल संगपाळ. घेतला नाही इकडे बसला म्हणायला काय हरकत नाही. असे कॅचेस हाताला चिपकतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडलंय. चमत्कार झालाय विशाल संगपाळ. आता सामना चेंज होईल का. आता सामना बदलेल का. हो, इकडे विकेट आले. तेजस दोंडे बड्डे बॉय आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. शेखर एक गेला, दुसरा आतमध्ये आलाय. तोडफोड इकडे होतेच, कारण दोंडेवाडी संघ ज्या वेळेला बॅटिंग करतो ना, बॅटिंग ऑर्डर तुम्ही पाहिला ना, अगदी 5-6 पर्यंत बॅटिंग ऑर्डर जबरदस्त आहे. शेखर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय.
9 चेंडू 18 धावांची गरज. कमबॅक केलंय लाकवड संघाने. कॅचेस विन द मॅचेस. चांगला झेल. हा बॉल थोडासा खाली राहिलाय. पहा कमबॅक केलंय. मी म्हंटल होतं प्रतीक संगपाळनी. काय गोलंदाजी होताना पाहायला मिळते. टप्पा अचूक आहे. अगदी एखादं नाणं मैदानाच्या आतमध्ये विकेटवरती ठेवावं आणि त्या नाण्यावरती गोलंदाजी करावी ना, त्या पद्धतीची गोलंदाजी प्रतीक संगपाळने आतापर्यंत केले. चांगली गोलंदाजी. शेखरला इकडे आक्रमण करावं लागेल. 8 चेंडू 18ची गरज. फटका मोठा खेळायचा होता. बॉल हवेमध्ये. पाठीमागे नईन सकपाळ कधीच कॅच सोडत नाहीयेत. झेल पकडलाय. आणखी एक विकेट येते. शेखर इकडे बाद होत आहेत. शेखर मैदानाच्या आतमध्ये गेले. शेखर मैदानाच्या बाहेर आलेत. ऐकूया आपण डीजे ना. या डीजे. थँक्यू. विकेट आली. 7 चेंडू आणि इथून पुढे 18 धावांची गरज आहे. एक बॉल बाकी आहे. ओके. सुशांत संगपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. सुशांत धोंडे चौधरी माफी असावी. सुशांत चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि हाही खेळाडू बॉक्स क्रिकेट अप्रतिम खेळतो. बॉक्स क्रिकेटचा बादशाह आहे. परंतु आता मात्र ओरम क्रिकेटचा बादशाह तुला बनावं लागेल. धोंडेवाडी असंघाला हा सामना जिंकायचा असेल ना तर सुशांतला फायर व्हायला लागेल. एक बॉल महत्वाचा आहे. अंतिम बॉल या षटकामध्ये. 7 चेंडू 18ची गरज. बॅट स्विंग चांगली केली परंतु बॉल निघून चाललाय. पाठीमागे यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. काय गोलंदाजी मित्रांनो केले. प्रतीक संगपाळचं कौतुक करावं लागेल परंतु इकडे कौतुक सर्वाधिक कोणाचं करावं लागेल. विशाल संगपाळचं करावं लागेल. बाउंड्री लाईन वरती पकडलेला तो कॅच होता ना, तो अप्रतिम सॉलिड कॅच होता आणि सामना आपण जर पाहिला ना तर कॅच मुळेच इकडे मात्र या सामन्यामध्ये फरक पडतोय. आपण शेवटच्या षटकामध्ये जाणार आहोत. 6 चेंडू 18ची गरज आहे. ऐकूया थोडस प्रेशर कमी होण्यासाठी एक मधुर संगीत. आहो डीजे लावा दणक्यात धोंडेवाडीची शान वाढवा. गुरुदत्त प्रतिष्ठानचा चषक खेळाडूंचा जोर आहे. चला रायरेश्वर चषक. चला रायरेश्वर. थँक्यू. रायरेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय आपण आणि ज्यांनी आयोजित केले ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडीची. धोंडेवाडी असंघ मैदानाच्या आतमध्ये आता मात्र अडचणीमध्ये सापडलाय. गोलंदाजी मार्कवरती विशाल संगपाळ ज्यांनी या स्पर्धेची सर्वोत्कृष्ट झेल घेतलाय ते मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. विशाल संगपाळ. 6 चेंडू 18ची गरज. 3 षटकार पाहिजेत. पहिला षटकार येईल का. इकडे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. धनंजय सकपाळ बॉल खाली येतील. इकडे कॅच ड्रॉप होते. एक कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट. पहा कॅचेस विन द मॅचेस. पहा एक कॅच मागच्या अगदी ओव्हर मध्ये तिकडे घेतली आणि सामना आपल्याला फिरताना पाहायला मिळाला. आता शेवटच्या षटकामध्ये इकडे कॅच मात्र ड्रॉप केली धनंजय सकपाळने. 5 चेंडू 16 धावांची गरज. विशाल धोंडे काही करू शकतात. ताकद आहे त्यांच्याकडे. फटका डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा बॉल. लॉंग ऑफ. लॉंग ऑफ. लॉंग ऑफ. लॉंग ऑफ वरून चाललाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. विशाल धोंडे यांच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त सिक्सर. स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होते महेश दादा पाटील साहेब यांचे कट्टर समर्थक विशाल धोंडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. आणखी एक डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक येतील. एक कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न. ज्ञानेश्वर संगपाळ चांगली क्षेत्ररक्षण करतायत तिकडे. या 2 धावांनी फरक पडेल. आता मात्र इक्वेशन सांगूया. धाव फलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 3 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. स्कोर अगदी बॉल टू बॉल इकडे आम्हाला सांगतायत. 3 चेंडू 8 धावांची गरज. विशाल धोंडे मैदानाच्या आतमध्ये. मोठा स्ट्रोक खेळलाय. फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. हो तिकडे पोहोचतायत आणि इकडे कॅच पकडले. प्रताप संगपाळनी अप्रतिम कॅच पकडले. मॅच मात्र इकडे फसताना पाहायला मिळते. बिग विकेट गॉन. विशाल धोंडे बाद.
आइए डीजे. पाहायला मिळतात चांगली बॅटिंग केली, परंतु आता संघ अडचणीत आहे, संकटात आहे. दोंडेवाडी असंघ इकडे फसलाय. 2 चेंडू 8 ची गरज आहे, 8 रनची गरज आहे, 2 बॉल बाकी आहेत. आता टीमचा सिनियर क्रिकेटर ज्यांनी सगळे उन्हाळे पावसाळे या संपूर्ण गावासाठी पाहिलेत, अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा ज्या खेळाडूने जिंकून दिलेत, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अजित, NMPL पहिली NMPL ची क्रिकेट स्पर्धा खेळणारा खेळाडू म्हणजेच अजित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आज संघासाठी खेळायचंय. 2 चेंडू 8 धावांची गरज असताना विशाल सांगपाळ. फुलटॉस होता आणि क्रिकेट मध्ये फुलटॉसला माफी नाही. अजितच्या बॅट मधून पंच केलाय या बॉलला, लॉंग लेगला पाठवलाय सीमारेषेच्या पली. पैसा वसूल मॅच प्रेक्षकांसाठी. प्रेक्षकांची गर्दी किरण सर आता वाढले इकडे, कारण आपण सेमीफायनल फायनल कडे वळतोय. पहिली सेमीफायनल कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. तुम्ही दोंडेवाडी संघाचा डगआउट पाहू शकता. अगदी सगळे शांत बसलेत आपापल्या खुर्च्या पकडून. त्यांना माहित आहे जागा चेंज केली काही रिझल्ट वेगळा येऊ शकतो. हे क्रिकेटमध्ये होताना पाहायला मिळतो. श्वास रोखून ठेवलाय प्रत्येकाने श्वास रोखून ठेवलाय. KSK प्रतिष्ठानचे प्रेक्षक म्हणत असतील इकडे लाकवड संघ जिंकला पाहिजे, भोर तालुक्याचं क्रिकेट असोसिएशन म्हणत असेल अरे आमचाच संघ जिंकला पाहिजे, हो दोंडेवाडी संघ जिंकला पाहिजे. आता कोण जिंकेल हा सामना? 1 चेंडू 2 धावांची गरज असताना विशाल निघालेत अजित साठी. बिग मॅच. हो पायावरती टाकलेला बॉल सिंगल मिळते. हो तिकडे आता दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. अजित परततायत काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? नैन सकपाळ बॉल टाकत नाहीयेत. आता बॉल टाकलाय, विकेट मिळाले का? हो इकडे विकेट मिळते. JMCC लाखवड संघ विजय इकडे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम दोंडेवाडी संघ. या डीजे.